काहीतरी असा निश्चितपणे दबाव आलेला असणार तिच्यावर की तिने घर सोडावं. तर काय काय पद्धतीचा तो दबाव असतो? नाही, जे लँड जिहादचे वेगवेगळे मेथोडॉलॉजी, एक तर प्रशासन, म्हणजे प्रशासनाची सुद्धा मदत, जे मी तुम्हाला आता सांगितलं, तिचं भाडं स्वीकारायचं नाही, ते झालं. बरं, मग दुसरा जो पद्धत आहे की प्रेशर, ते प्रेशर कसं क्रिएट करायचं, तर तिच्या घराच्या अवतीभोवती सगळे बकरे बांधून ठेवलेत. मी फोटो पाठवतो तुम्हाला. बकरीच्या दिवशी ओपनली तिच्या घरासमोर बकरा कापायचा. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्या महिलेच्या घरी गेलो, त्या ताईंना जेव्हा घर आम्ही पुन्हा मिळवून दिलं, त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो, घराच्या समोर भोंगा लावलाय. मी फोटो पाठवतो तुम्हाला. आणि 5 वेळा आणि एवढा मोठा आवाज. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तर तिने कुत्रा ठेवला होता. तर म्हणे कुत्रा आमच्या ह्याच्यात हराम आहे इस्लाममध्ये, ह्याला म्हणे संध्याकाळी फिरायला आणायचं नाही. आणि म्हणे ही जी एक मैदान आहे, म्हणजे ती 10 बिल्डिंग आहेत, त्या अशी यू शेपची सोसायटी आहे ती, म्हणजे चाळ आहे ती यू, म्हणजे यू मधला जो मधला पार्ट असतो तो मैदानासारखा आहे. तर म्हणे ते मैदान म्हणे आम्ही नमाजासाठी घेतलेलं आहे, तर तू ह्याला इथे आणायचं नाही. बरं, ती मुलगी पण इतकी धीट आहे ना, म्हणजे काय, माणूस धीट असेल ना तर आम्हाला पण काम करायला बरं वाटतं. तिने काय केलं, तिने RTI टाकला की तुम्ही ह्यांना हे मैदान दिलंय का म्हणे नमाज पडायला. बरं, BMC लिहून देते, नाही म्हणे आम्ही नाही दिलंय. म्हणजे सगळं ऑन पेपर चाललंय.